हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2026 साठी पेपर टू इकॉनॉमिक्स तयारी करणाऱ्या प्रत्येक स्टुडंटसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 50 डेज मास्टर प्लॅन करून तुम्ही कशा पद्धतीने हा पेपर क्रॅक करू शकता. जसं की तुम्हाला माहिती आहे नोटिफिकेशन आउट झालेलं आहे आणि 26 जुलै 2026 ला आपला पेपर असणार आहे. तर त्या हिशोबाने आपल्या हातामध्ये 50 दिवस आहेत. ज्याच्यामध्ये आपण फुल प्लॅन प्रिपरेशन करू शकतो. सो यासाठी तुम्हाला रोज किती तास अभ्यास करावा लागेल, कोणते टॉपिक्स आधी करायचे आहेत, त्यानंतर रिव्हिजन मॉक टेस्ट कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता, या सगळ्याचा एक कम्प्लीट मास्टर स्टडी प्लॅन मी तयार केलेला आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये तो सांगणारही आहे. सो प्रॉपर स्ट्रॅटेजीने ही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता जरी तुम्ही अजून सुरुवात केली नसेल तरीही. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी आउटपुट मिळेल. ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला सांगितलंय सगळ्यात आधी तुम्हाला जे काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. पेपर 1 60 प्लस मार्क्स टार्गेट असलं पाहिजे. इकॉनॉमिक्स टार्गेट 140 प्लस मार्क्स असले पाहिजेत. टोटल सेफ स्कोर जो आहे तो जातो आहे 200 प्लस. 201 जरी आलं तरी तुम्ही एक्झाम क्वालिफाय होत आहात हे तुम्हाला कन्फर्म होतं जेव्हा तुम्ही तुमची आन्सर की चेक करता त्यावेळेस. ठीक आहे. त्याचबरोबर या एक्झाम टार्गेट मध्ये तुमचं जे फोकस असलं पाहिजे ते म्हणजे रिव्हिजन, पीवायक्यूज अँड मॉक टेस्ट हे असलं पाहिजे. तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसताय ह्या गोष्टी 4 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला फिक्स करायच्या आहेत, ज्या तुमच्या डोळ्यासमोर राहतील आणि तुम्हाला मदत करतील या एक्झाम मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. ठीक आहे. काय टार्गेट? 200 प्लस फॉर पेपर 2. ठीक आहे. पेपर 2 इकॉनॉमिक्स टोटल पेपर 1 आणि पेपर 2 चं टोटल टार्गेट ही एक्झाम 26 जुलै 2026 ची एक्झाम क्रॅक करण्यासाठीचं टार्गेट आहे हे. त्याचबरोबर डेली स्टडी रुटीन तुम्हाला इथे फिक्स करायचं आहे. मॉर्निंग मध्ये पेपर 1 चा अभ्यास करायचा आहे 2 तास. आफ्टरनून मध्ये इकॉनॉमिक्सचा थेरीज करायच्या 4 आवर्स. एमसीक्यू आणि पीवायक्यू करायचं आहे 2 आवर्स इव्हिनिंग मध्ये आणि नाईट मध्ये रिव्हिजन अँड शॉर्ट नोट्स फॉर 1 आवर. सो टोटल या ठिकाणी तुम्हाला 9 आवर्सचा हा स्टडी प्लॅन मी दिलेला आहे, जे फुल टाइम प्रिपेअर करताय. ठीक आहे. जे वर्किंग आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅन वेगळा असू शकतो. पण याच्यामध्ये तुम्हाला जे करायचंय प्रिपरेशन जे फुल टाइम करतायत त्यांना 50 दिवसांमध्ये 9 तास रोज दिलंय तर 100% तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला मदत करू शकते हे एक्झामचं प्लॅनिंग करण्यासाठी किंवा ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी. कारण आम्ही घेऊन आलो आहोत एमएस सेट एक्झाम 2026 साठी पेपर 2 फुल कोर्स. ठीक आहे. ज्यामध्ये संपूर्ण अभ्यासन मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासन नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, पीवायक्यूज, पेपर 1 फुल कोर्स, फुल सिलेबस कव्हरेज या 50 डेज बॅच मध्ये किंवा 50 डेज कोर्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्याची फीस आहे 10,000 रुपीज, पण त्यांच्यावर 20% डिस्काउंट मिळत आहे. आफ्टर डिस्काउंट 8,000 फीस होते, पण तुमचे दोन्ही पेपर याच्यामध्ये कव्हर होईल. आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच तुमचं नाव नोंदवू शकता आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये एमएससी इकॉनॉमिक्स सर्च करा. जॉईन व्हा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा विदाउट वेस्टिंग टाइम. न्यू बॅच जी आहे ती 1 जून पासून स्टार्ट होते. सो आपलं नाव लवकर नोंदवून प्रिपरेशनला सुरुवात करा. कारण त्यानंतर जर प्रिपरेशनला सुरुवात केली तर मात्र लेट होऊ शकतो. सो लेट होऊ नये यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचंय. तर इथे मी थोडाफार स्टडी प्लॅन तुम्हाला दिलेला आहे. तर तो तुम्हाला करायचा. जसं की कम्प्लीट एंटायर सिलेबस तुम्हाला याच्यामध्ये प्रिपेअर करायचंय. प्रिपेअर करायचंय म्हणजे कसं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर किंवा डोक्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 चा सिलेबस लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर पहिल्या 1 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला करायचंय तुमचं फाउंडेशन बिल्ड पेपर 1 साठी. त्यानंतर सोबतच स्टार्ट पीवायक्यूज फ्रॉम बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे ऑलमोस्ट 2017 किंवा 18 पासून तुम्ही स्टार्ट करा पीवायक्यूज. लगेच एक पहिल्या दिवसापासून असं म्हणू नका की माझा अभ्यास झाला तर मी पीवायक्यू स्टार्ट करते. नो, नाही येते ऍटलीस्ट रीड करा आणि त्याचा आन्सर काय आहे हे आन्सर की मधून बघून टिक करा. वाचा ऑप्शन्स काय आहेत, त्या क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलाय त्याचा फायदा तुम्हाला पुढे होतो. ठीक आहे. कारण तुम्ही जेव्हा वाचता क्वेश्चन प्रिपरेशन नसताना जेव्हा क्वेश्चन वाचता आणि जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करताना थेरी एखादी वाचता तेव्हा लक्षात येते की या थेरीवर असा क्वेश्चन या वर्षी आला होता, तो येऊ शकतो किंवा अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, याची आयडिया तुम्हाला येते. ठीक आहे. सो ही पीवायक्यूज बिगिनिंग पासून स्टार्ट करा.
डेली एमसीक्यू प्रॅक्टिस करा. चुकतंय चुकू द्या, नो प्रॉब्लेम. पहिल्या 20 दिवसांमध्ये चुकणं अपेक्षित आहे. ठीक आहे, जे फर्स्ट पासून स्टार्ट करतायत. जे खूप आधीपासून प्रिपरेशन करतायत त्यांना हे चुकणं अलाउड नाहीये. ठीक आहे, पण ज्यांनी पहिल्यापासून स्टार्ट केलेली आहे त्यांच्यासाठी ओके आहे. देन दुसऱ्या 1 ते 5 म्हणजे टॉपिक तुम्हाला डे फर्स्ट मध्ये 5 टॉपिक करायचे एका दिवसामध्ये असं आपण म्हणू शकतो. टीचिंग ऍप्टिट्यूड, रिसर्च ऍप्टिट्यूड, डिमांड, सप्लाय, कन्झ्युमर बिहेवियर, प्रोडक्शन अँड कॉस्ट कर्व, मार्केट स्ट्रक्चर, नॅशनल इन्कम. दिस इज जस्ट एक्झाम्पल. हे काय आहे? एक्झाम्पल दिलेलं आहे. मी माझ्या पद्धतीने हे टॉपिक्स कव्हर करेन एका दिवसामध्ये. ठीक आहे, सिंपल टॉपिक्स एका दिवसात कव्हर करणं, थेअरी सेशन मध्ये एका दिवसात कमी करणं, हे गोष्टी आपण इथे करू शकतो. देन 6वा दिवस 10 टॉपिक्स तुम्ही करू शकता, म्हणजे कन्झम्पशन फंक्शन, इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर, ISLM मॉडर्न, इन्फ्लेशन, मॉनिटरी पॉलिसी, पब्लिक फायनान्स बेसिक्स, या गोष्टी तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत. अशा पद्धतीने प्लॅनिंग तुम्हाला करायचंय की कोणते पॉइंट्स किंवा कोणते टॉपिक्स मी घेतले तर ते एका दिवसामध्ये कम्प्लीट होतील आणि त्यांचं एमसीक्यू प्रॅक्टिस मी करेन. ठीक आहे. देन 11 to 15 डे जे असतील, म्हणजे सांगितले की याच्यामध्ये 11 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला पुढचे टॉपिक्स करायचे, जसे की बजेट, पब्लिक डेट, इंटरनॅशनल ट्रेड, बॅलन्स ऑफ पेमेंट, WTO, IMF, ग्रोथ अँड मॉडेल, हे तुम्हाला या टॉपिक मध्ये करायचं. आता प्रत्येक टॉपिक मध्ये किती डीप अभ्यास तुम्हाला करायचा आहे हे तेव्हा जेव्हा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करता किंवा पीवायक्यू सॉल्व्ह करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कोणत्या टॉपिकचा जास्त डीप स्टडी करायचा. ओके. देन 16 ते 20 टॉपिक्स मध्ये हे बाकीचे टॉपिक कव्हर करायचे आहेत दिवसांमध्ये. ठीक आहे. त्यानंतर फेज 2 जे असणार आहे आपली, ती म्हणजे 21 ते 35 वा दिवस जो आहे, 50 दिवसांचं प्लॅनिंग सांगते ना मी, त्यानुसार इथे 21 ते 35 दिवसांमध्ये तुम्हाला करायचं आहे 150 इकॉनॉमिक्स एमसीक्यूज डेली सॉल्व्ह करायचे. कधी? जेव्हा तुमचे 20 दिवस कंप्लीट होतील. 20 दिवसांमध्ये मागचं जे काय प्लॅनिंग सांगितलं की हे टॉपिक कव्हर करा, असं मी एक सॅम्पल एक्झाम्पल दिले की हे टॉपिक कव्हर करा. तुमच्या हिशोबाने तुम्ही या 20 दिवसांमध्ये कुठले कुठले टॉपिक कव्हर करणार आहे ते तुम्ही मेन्शन करू शकता. त्याचबरोबर 21वा दिवस चालू होईल तेव्हा तुम्हाला करायचे 150 एमसीक्यू प्रॅक्टिस टिल 35 डेज डेली. डेली इकॉनॉमिक्सचे 50 क्वेश्चन्स करायचे पेपर 1 चे एमसीक्यू डेली, म्हणजे टोटल 200 एमसीक्यूज तुम्हाला डेली करायचे पेपर 2 आणि पेपर 1 चे. शिवाय एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डेली सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, डेली सॉल्व्ह करा. आणि हे सगळं करायचं आहे टायमर बेस प्रॅक्टिस. तुम्ही किती वेळात एमसीक्यू सॉल्व्ह करतात, एक एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो, या सगळ्यांमध्ये कन्सिस्टन्सी असायला हवी. ठीक आहे. ही एक्झाम 50 दिवसात क्रॅक होईल का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो, होईल. पण त्यासाठी लागेल प्रॉपर प्लॅनिंग, स्मार्ट स्टडी अँड कन्सिस्टन्सी. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला याच्यातून होईल. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स जे मेन्शन केलेत तसं बघायला गेलं तर सगळा अख्खा सिलेबस याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. बट मायक्रो, मॅक्रो, पब्लिक इकॉनॉमिक्स, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, स्टडीज इन इकॉनॉमिक हिस्ट्रीज, हे तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करून देण्यासाठी उपयोगी आहे. ठीक आहे. त्यानंतर 36 आता 35 पर्यंत सांगितलं तुम्हाला काय कसं प्लॅनिंग करायचं, किती एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. 36-35 पर्यंत तुम्हाला डेली एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. मग 36 ते 50 दिवस जे उरलेले आहेत तिसऱ्या फेज मध्ये तुम्हाला फुल मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत. वीक टॉपिक, आता मॉक टेस्ट किंवा एमसीक्यू प्रॅक्टिस करून तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्ही कुठे वीक पडताय, कुठला टॉपिक तुम्हाला वीक वाटतोय, त्याचा अनालिसिस करून त्याच्यावरती तुम्हाला वर्क करायचंय. देन रॅपिड रिव्हिजन पण करायचंय. रॅपिड रिव्हिजन म्हणजे फास्ट क्विक रिव्हिजन, कमी वेळामध्ये फटाफट फक्त वाचायचंय. म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये जे ऑलरेडी स्टोर आहे त्याला फक्त फुंकर घालायचे तसं. त्यानंतर फॉर्म्युला आणि थेअरी रिव्हिजन हे सुद्धा आपल्याला या डेज मध्ये शेवटच्या दिवसांमध्ये करायचंय. आणि फायनल वीक स्ट्रॅटेजी म्हणजे आता याच्यामध्ये 50 दिवसांमध्ये जर आपण म्हटलं तर शेवटच्या वीक मध्ये तुम्हाला शॉर्ट नोट रिवाइज करायचे आहेत, अनालाइज रॉंग क्वेश्चन, जे चुकलेले क्वेश्चन्स आहेत त्याचं रिव्हिजन करायचंय, म्हणजे अवॉइड न्यू टॉपिक्स. जे एवढे 50 दिवसांमध्ये तुमचे टॉपिक झालेत तेवढ्याच टॉपिक वरती भर द्यायचा आणि त्याचेच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे, न्यू टॉपिक त्याच्यामध्ये घ्यायचे नाहीत. सो याच्यामुळे काय होईल, कॉन्फिडन्स बिल्ड होईल. एखादा टॉपिक राहिला तर राहिला 50 दिवसांमध्ये, राहिला तर तो परत घ्यायचा नाही. त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि कॉन्फिडन्स मेंटेन ठेवायचा आहे, जो तुम्हाला 200 प्लस स्कोर करण्यासाठी मदत करू शकतो. ठीक आहे. देन आता याच्यामध्ये गोल्डन रूल जे आहेत, जे हे 50 दिवसांमध्ये तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी हेल्प करेल, ते म्हणजे रिवाइज डेली, रोज रिव्हिजन करणं, सॉल्व्ह पीवायक्यू सिरियसली. जे काय पीवायक्यू सॉल्व्ह करताय ते सिरियसली सॉल्व्ह करा. जसं मी म्हटलं सुरुवातीच्या 20 दिवसांमध्ये तुम्ही आन्सर की आणि क्वेश्चन पेपर सोबत रीड केला तरी चालेल. त्यानंतर तुम्ही
20 दिवसानंतर जे सॉल्व्ह कराल ते एकदम व्यवस्थित लक्ष देऊन करायचं. ठीक आहे. त्यानंतर प्रॅक्टिस मॉक टेस्ट, अॅक्युरेसीवर फोकस द्यायचा आहे. हळूहळू अॅक्युरेसी वाढायलाच हवी, अन्यथा मग तुमचा अभ्यास कुठेतरी कमी पडतो हे तुम्हाला लक्षात येईल. आणि रॅन्डम स्टडी अवॉइड करा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि विथ प्लॅनिंग स्टडी करा. ठीक आहे. देन आता कॉमन मिस्टेक्स जे आहे जे स्टुडंट्स आपण प्रिपेअर करताना करतो ते म्हणजे फक्त पेपर वनला इग्नोर करतो की जाऊ दे त्याच्यामध्ये काय जनरल आहे ते होऊन जाईल असं करतो, तेव्हा ते इथे आपली चूक होते आणि पेपर वन मध्ये कमी स्कोर होतो. त्याच्यामध्ये रिव्हिजन आपण करत नाही, नुसते लेक्चर्स बघणं, मॉक टेस्ट स्किप करणं, त्यानंतर विदाउट प्लॅनिंग, म्हणजे जर प्लॅनिंग केलं तर ह्या सगळ्या गोष्टी होतील, पण प्लॅनिंग नसेल तर मात्र ही एक्झाम क्रॅक तुम्ही म्हणजे तुमची ॲबिलिटी असेल, कॅपॅसिटी असेल तरी पण तुम्ही हे क्रॅक करू शकत नाही विदाउट प्लॅन. ठीक आहे. सो प्लॅनिंग इज मस्ट. आता बेस्ट बुक्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी मेन्शन केलेलं आहे इकॉनॉमिक्स मध्ये रेफरन्स बुक आहे त्या. ठीक आहे. रेफरन्स बुक आहे ए. आहुजा, एम.एल. जिंगे, संदीप गर्ग, के.व्ही.एस. मदान, ट्रूमॅन पेपर वन. हे जे आहे ते काही बुक्स आहेत जे तुम्हाला हेल्प करू शकतात, रेफरन्स बुक जे प्रिपरेशन आहेत. बाकी तुमच्याकडे जे बुक्स आहेत ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. 50 डेज साठी आता नवीन बुक घेणं गरजेचं नाही. रेफरन्स बुक्स तर तुम्ही प्रिपरेशन करू शकता. देन दिस इज द सक्सेस फॉर्म्युला. कन्सिस्टन्सी असणं, रिव्हिजन, पीवायक्यूज, मॉक टेस्ट, अॅक्युरेसी हे तर मी आधी पण सांगितलंय. हा तुमचा सक्सेस फॉर्म्युला. याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीही करण्याची गरज नाही. मला वाटतं मी सगळे पॉइंट्स तुम्हाला क्लिअर केलेले आहेत त्याच्यामध्ये की कसं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, कुठल्या गोष्टी नसतील तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ह्या 50 दिवसांमध्ये एक्झाम क्वालिफाय होणं पॉसिबल आहे जर तुम्ही हे रूल्स आणि सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर. ठीक आहे. So thank you for watching video and all the best for this MSCET Economics 2026 exam. Okay, for this journey. Let's start it today itself. Okay, everyone.